एका गावात सायली नावाची एक लहान मुलगी राहत होती. ती तिच्या आईसोबत खूप प्रेमाने राहत होती. सायली रोज शाळेत जायची, मन लावून अभ्यास करायची, आईला घरच्या कामात मदत करायची आणि वेळ मिळेल तेव्हा बाहेर खेळायलाही जायची. एक दिवस शाळेत जाहीर झाले की 26 जानेवारीला भाषण स्पर्धा होणार आहे. सायलीने लगेच नाव नोंदवले. रोज सकाळी उठून ती आरशासमोर उभी राहून भाषणाचा सराव करायची. आईही तिला हिंमत देत म्हणायची, तू नक्की यशस्वी होशील. अखेर तो दिवस आला. 26 जानेवारी. सायली थोडी घाबरली होती, पण तिने धैर्य एकवटले आणि आत्मविश्वासाने सुंदर भाषण केले. तिचे शब्द ऐकून सगळे शिक्षक, पालक आणि मित्र टाळ्या वाजवू लागले. कार्यक्रमानंतर सगळ्यांनी तिचे मनापासून अभिनंदन केले. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि आईला तिच्या मुलीचा खूप अभिमान वाटत होता. बोध, मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास असला की यश नक्की मिळते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.